नाथ महाराजांची पालखी मार्गस्थ होते आहे। मंत्री गिरीश महाजन याचं सध्या सारथ्य करतायत। आपण थेट जाऊया। या ठिकाणी आमदार गोकुळ गीते देखील उपस्थित आहेत। त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आता मार्गस्थ होते आहे। नाशिक मधली ही थेट दृश्य। तर वारकरी संप्रदायातील एक अत्यंत पवित्र आणि पायी दिंडी सोहळा म्हणून ही पालखी या वारीकडे बघितली। आणि अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, पालखी सध्या मार्गस्थ होते आहे आणि गिरीश महाजन आणि इतर नेते मंडळी दिसत आहेत। काय नेमका हा सोहळा आहे? आज काय या ठिकाणी कार्यक्रम असणार? अतिशय भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। निवृत्तीनाथ समाधी मंदिरापासून पालखीने प्रस्थान ठेवलेलं आहे आणि आता त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थामध्ये पालखी पोहोचणार आहे। तिथे नाथांच्या पादुकांना कुशावर्त तीर्थामध्ये स्नान घातलं जाईल आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरून पालखी नाशिकच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अमित ठाकरे आणि इतर पक्षाचे पदाधिकारी, राजकीय नेते हे या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी उपस्थित होते। साधारणतः 28 दिवसाचा हा नाशिक ते पंढरीचा हा प्रवास आहे। हा प्रवास पार केल्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकरी तिथे असणार आहेत। या वारीमध्ये निर्मल वारी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले। वारकऱ्यांना यावेळेस जास्तीत जास्त सुविधा देण्याचा भर देखील प्रशासनाचा आहे, परंतु जे कुंभमेळ्याच्या संदर्भातली कामं सध्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सुरू आहेत त्या कामांमुळे मात्र वारकरींची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय देखील होत आहे। त्यामुळे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे की एवढा वर्ष हा त्रास सहन करावा लागणार आहे, परंतु पुढच्या वर्षी ही संपूर्ण कामं पूर्ण झालेली असेल, कारण पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे। तर कुंभमेळ्याची एक रंगीत तालीम म्हणूनच या गर्दीचं नियोजन देखील केलं जात आहे। निश्चित, धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल। तर एकूण 27 ते 28 दिवसांचा पायी प्रवास करून आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होत असते। या ठिकाणची दृश्य सध्या आपण बघतो आहोत। त्र्यंबकेश्वरमधून ही पालखी प्रस्थान ठेवते आहे आणि त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा पायी प्रवास पुढच्या महिन्याभराचा 27 ते 28 दिवसांचा होणार आहे। 50 पेक्षा साधारण अधिक दिंड्या आणि 40 ते 50 हजार वारकरी पुढच्या 28 दिवस पायी प्रवास करत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत। या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी सध्या मंत्री गिरीश महाजन आणि इतर नेते मंडळी उपस्थित आहेत आणि वारकऱ्यांनी देखील मोठ्या संख्येनं या सोहळ्याला सध्या हजेरी लावल्याचं चित्र आहे। तर आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। या निमित्तानं मनसे नेते अमित ठाकरे नाशिकमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचले। यावेळी अमित ठाकरे वारकरी वेशभूषेमध्ये बघायला मिळाले। यावेळी वीणा आणि स्मृतिचिन्ह देऊन अमित ठाकरेंचा सन्मान करण्यात आला। तर या पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केली।